नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ढंगे सर आपलं स्वागत करतो। आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व लाईक करायलाही विसरू नका। तसंच आपण आर्विक सायन्स अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनलही चालू केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून स्टडी मटेरियल व दररोज 5 क्वेश्चनची क्विज सॉल्व करायला भेटेल। तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत बल आणि दाब। मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं बलाची संकल्पना आणि बलाच्या सविस्तर आपण चर्चा केली होती। या वेळेला आपण पाहणार आहोत दाब। तर दाब म्हणजे काय, दाबाची व्याख्या काय आहे हे सर्वप्रथम पाहूया। म्हणजेच दाब म्हणजे काय, दाब कशाला म्हणायचं तर एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब असे म्हणायचं। किंवा साधी सरळ सोपी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता। दाब म्हणजे काय, एकक क्षेत्रफळावर लावलेल्या बलाला दाब असं म्हणायचं। मग ते बल लंब दिशेत असतं। परत एकदा सांगतोय, दाब म्हणजे काय, एकक क्षेत्रफळावर लावलेल्या बलाला दाब म्हणायचं। मग दाबाचं सूत्र काय तयार होतं पहा, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ, हे झालं दाबाचं सूत्र। दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ। आता ह्या दाबाचं एकक काय, तर दाबाचं एकक काय पहा, बलाचं एकक हे न्यूटन आहे, हे सर्वांना माहीत आहे। आणि क्षेत्रफळ हे मोजलं जातं चौरस मीटरमध्ये किंवा मीटर स्क्वेअर किंवा मीटरचा वर्ग। म्हणून दाबाचं एकक जे आहे ते होईल न्यूटन प्रति मीटर वर्ग। मात्र पास्कल नावाच्या शास्त्रज्ञाने यामध्ये बरंचसं योगदान दिलं आणि त्यांच्या स्मरणार्थ पास्कल हे दाबाचं एकक मानलं जातं। पास्कल ही गोष्ट लक्षात ठेवायची सर्वांनी, पास्कल हे दाबाचं एकक आहे। मग त्याच प्रकारे हवामानशास्त्रामध्ये मात्र दाब जो आहे तो दाब हा बार या एककात मोजला जातो। बार इंग्लिशमध्ये असं लिहायचं, बार या एककात मोजला जातो। मग एक बार म्हणजे किती, तर एक बार बरोबर म्हणजे एक बारची किंमत किती असेल, तर ती एक बारची किंमत जी आहे ती आहे 10⁵ पास्कल। म्हणजे एक बार बरोबर 10⁵ पास्कल ही एक बारची किंमत झाली। ही आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही। त्याच प्रकारे उदाहरण सोडवताना दाबाचे ही सूत्र पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता मी 2 गोष्टी क्लिअर केल्यात पहा। पहिली दाबाची व्याख्या, दुसरं दाबाचं एकक, SI पद्धतीतलं एकक काय म्हणजे कोणाच्या स्मरणार्थ ठेवलं गेलं, आणि एक बार म्हणजे काय, हवामानशास्त्रामध्ये दाब हा बार या एककात मोजतो। आता समजा क्षेत्रफळ जर आपण वाढवलं तर दाबावर काही परिणाम होईल का, तर निश्चित दाबावर परिणाम होईल। म्हणजे दाब आणि क्षेत्रफळ यांचा संबंध आहे, तसाच बल आणि दाब यांचा सुद्धा देखील संबंध आहे। म्हणजेच कसा, हे पहा, दाब आणि क्षेत्रफळ एक वाढला की दुसरा कमी झालेला असतो किंवा दुसरा एखादा कमी झाला की दुसरा वाढतो। म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे किंवा ह्याला आपण म्हणू शकतो हे व्यस्तानुपाती आहेत। म्हणजे क्षेत्रफळ, हे पहा, क्षेत्रफळ जर मी कमी केलं तर दाब वाढतो आणि क्षेत्रफळ वाढवलं तर दाब हा कमी होतो। म्हणजे क्षेत्रफळ आणि दाबाचा असा संबंध आहे। म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की एखाद्या खिळ्याचं उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतो। खिळ्याच्या मागील टोकाला म्हणजे एक अणुकुचीदार टोक असतं आणि एक जरा पसरट टोक असतं, त्याच्यावर हातोडीने मारल्यानंतर तो खिळा आतमध्ये जातो। याचं कारण आहे कमी क्षेत्रफळावर जास्त दाब प्रयुक्त होतो, म्हणजे ते टोक आतमध्ये जाते। आता जर उलटा खिळा घेतला आणि तुम्ही जर मारला तर ते शक्य नाहीये, म्हणजे ते पॉसिबल होत नाहीये। तर याच्याच अजून एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं तुम्हाला। पहा, उंट हा प्राणी वाळवंटात आढळणार आहे
आणि उंट हा वाळवंटामध्ये सहजासहजी चालू शकतो, की त्या ठिकाणी रेती आहे किंवा वाळू आहे आणि ह्या वाळूवर तो सहज प्रकारे चालू शकतो आपल्या तुलनेत. आपल्याला तर चालताच येत नाही, जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे चालता येत नाही. याचं कारण एकमेव आहे हे दाब. म्हणजे उंटाचा जर तुम्ही पाय बघितला खालून तर तो पसरट आहे आणि पसरट असल्याच्या कारणाने काय होतं की त्या ठिकाणी दाब हा कमी येतो. कारण दाब कमी येतो म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढलेलं असतं. कोणाचं, पाय पसरट आहे, पाय पसरट आहे म्हणून काय होतं, त्या उंटाच्या पायावर दाब कमी येतो आणि तो सहज प्रकारे चालू शकतो. तर आपल्या पायाचं तसं नाही आहे, आपला पाय पसरट जास्त नाही म्हणजे मध्ये थोडा खोलगट आहे. याचा परिणाम काय होतो, आपले पाय त्याच्या आतमध्ये रुततात आणि हेच एकमेव कारण आहे दाब, की उंट सहजा प्रकारे जाऊ शकतो. आता ही गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय वेगवेगळ्या पदार्थांवर दाब प्रयुक्त होत असतो. म्हणजे स्थायूवर दाब प्रयुक्त होतो, द्रवावर होतो आणि वायूवर देखील होतो. मग स्थायूवर कशा प्रकारे होतो, समजा आपण स्थायूवर दाब प्रयुक्त केला तर काय होईल, एक गोष्ट होईल की स्थायूचा आकार बदलेल किंवा नाहीतर ती जी स्थायूची काही बनलेली वस्तू आहे ती तुटेल, काही पण होईल, बरोबर. द्रवावरच्या बाबतीत काय होईल, म्हणजे स्थायूचा दाब झाला, द्रवाच्या बाबतीत काय होईल हे देखील आपण पाहूया. आता द्रव जो आहे पहा, त्या द्रवाच्या बाबतीत आपण जर पाहिलं, द्रव जो आहे त्या द्रवाला जर आपण दाब बघितला द्रवाचा तर हे पहा द्रव. आता कोणताही द्रव घ्या, द्रव म्हणजे लिक्विड म्हणतोय मी, तर द्रव जर विचारात घेतला तर द्रवावर दाब जो आहे तो उंचीनुसार त्याच्या बदलत असतो, म्हणजेच खोलीनुसार बदलत असतो. म्हणजे मला व्हायसे वारसा म्हणायचं आहे पहा, म्हणजे काय, दाब जो आहे तो द्रवाचा दाब सर्वत्र सारखा नाहीये. म्हणजेच काय, द्रवाचा दाब हा खोलीनुसार वाढत जातो. कशानुसार, खोलीनुसार द्रवाचा दाब हा वाढत जातो. म्हणजे एखाद्या तलावात जर तुम्ही पाहिलं तर सर्वात वरती पृष्ठभागावर पाण्याचा दाब आणि खोलवर असणारं पाणी यांच्यामधला दाब हा वेगवेगळा आहे. म्हणजेच खोलवरचं जे पाणी आहे त्या ठिकाणी असणारा दाब हा सर्वोच्च आहे. म्हणजेच आपल्याला एक लक्षात येईल की वेगवेगळ्या एकाच पातळीत असणाऱ्या बिंदूंच्या ठिकाणी द्रवामध्ये दाब सारखाच असतो. म्हणजे उदाहरणार्थ मला असं सांगायचं तुम्हाला, पहा की समजा ही एक बॉटल आहे, ओके, ही अशी एक बॉटल आहे. या बॉटलची ही जी एक लेवल आहे तिला ए लेवल म्हणूया, हिला बी म्हणूया आणि हिला सी म्हणूया. आता ए बी सी ह्या लेवलवरून जर तुम्ही बघितलं तर दाब हा त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. म्हणजे द्रव तेच आहे, वॉटर म्हणूया, पाणी म्हणूया, द्रव एकच आहे पण दाब मात्र वेगवेगळा आहे. खोलीनुसार दाब वाढतो. या ठिकाणचा दाब जो आहे तो कमी आहे, त्याच्यापेक्षा थोडा जास्त या ठिकाणचा आहे आणि सर्वात या दोघांपेक्षाही जास्त दाब या ठिकाणचा आहे, म्हणजे सीच्या ठिकाणी आहे. म्हणजे जसं जसं आपण खाली जाऊ तसा तसा दाब हा वाढत जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की खोलीप्रमाणे दाब हा वाढत जातो. आणि मग एक लक्षात येईल तुम्हाला, धरणाची जर रचना तुम्ही बघितली, धरण म्हणजे डॅम, आपलं मोठं धरण कोयना म्हणा किंवा कोणतंही म्हणा, नाथसागर किंवा कोणतंही पण, जायकवाडीचं आपलं भंडारदऱ्याचं, तर याच्यामध्ये काय लक्षात येतं आहे की धरणाची रचना करताना वरच्या पृष्ठभागावर ती जी भिंत असते ती एवढी जाड नसते, पण त्या तुलनेत खाली जास्त जाड असते. त्याचं कारणच एकमेव आहे की खाली दाब जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शिशाचा वगैरे थोडा वापर केला जातो तो दाब सहन करण्यासाठी. आता ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया वायूंच्या दाबाकडे. आता वायू म्हणजे गॅस. गॅसमध्ये काय होतं पहा, म्हणजे वायू मुळात वायूमध्ये तुम्हाला त्याला आपण द्रायू म्हणू शकतो. म्हणजे द्रायू म्हणजे काय, वायू आणि द्रव, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी द्रव आणि वायू यांची स्थिती द्रायू असते. पण ते पुढे आपण जर गेल्यावर फ्लुइड काय स्थिती असते ते पाहूया. पण वायूंचा दाब जो आहे तो सर्वत्र सारखा असतो. म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या काहीतरी फुग्यामध्ये म्हणूया की आपण हवा भरली, ती हवेच्या मॉलिक्युलचा दाब किंवा त्या असणाऱ्या कणांचा दाब हा सर्वत्र त्या फुग्याच्या आतमध्ये सारखा आहे. म्हणजे सर्वत्र सारखा असतो, तो वेगवेगळा नसतो. मात्र द्रायूंच्या बाबतीत जर विचार केला, द्रायू म्हणजे कोण हे आधी समजून घ्या. द्रायू म्हणजे कोण आहे पहा, द्रायू म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये फ्लुइड म्हणतो. म्हणजे वायू
आणि द्रव यांची जी स्थिती असते त्यांना आपण म्हणतो द्राव्य, म्हणजे वायू आणि द्रव. मग हे जे काही द्राव्य आहेत ते प्रवाहित असतात, आपल्याला माहिती आहे, म्हणजे फ्लुइड जे आहे ते प्रवाही होऊ शकतात. मग अशा बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्राव्यूमध्ये असलेला द्राव सर्व दिशांनी समप्रमाणात विखरलेला असतो. म्हणजे द्राव्यूमध्ये सुद्धा समप्रमाणात दाब हा विखरलेला असतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. आता याच्यामध्ये जास्त काही सखोल जायची सुद्धा गरज नाही, पण ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बेसिक कन्सेप्ट म्हणून माहीत पाहिजे. बेसिक कन्सेप्ट आहे त्या, आणि पुढं पण महत्त्वाच्याच आहेत. आयोगाच्या दृष्टीने ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. आता हे झाल्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. पहिली स्थायूच्या बाबतीत काय होतं, दुसरं द्राव्य जो आहे त्याच्या बाबतीत म्हणजे द्रवाच्या बाबतीत, तिसऱ्यादा वायूच्या बाबतीत, आणि द्राव्य स्थिती एक घेतली होती. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत वातावरणीय दाब. आता दाबाशीच निगडीत आलेला मुद्दा आहे पुढचा, वातावरणीय दाब. वातावरणीय दाब. वातावरणीय दाब कशाला म्हणायचं आहे, एक लक्षात ठेवा मित्रांनो, की तुमचा वेळ अनमोल आहे. तुम्हाला एक एक मिनटं महत्त्वाचा असतो, आणि तो मिनटं वाया जाऊ नये हा माझा प्रयत्न असतो. म्हणजे तुम्हाला जे नॉलेज द्यायचं आहे ते कंटेंट चांगलं असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून तुमची तयारी झाली पाहिजे, बेसिक कन्सेप्ट झाल्या पाहिजे, की ज्या बेसिक कन्सेप्टच्या आधारावर तुम्ही सायन्सचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हा माझा उद्देश आहे. म्हणजे आपल्या लेक्चरमधून तुम्हाला फायदाच झाला नाही असं कधीच होणार नाही, तुमचा नक्कीच फायदा होईल. फक्त तुम्ही कंटिन्यू पाहत चालायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला 1 तास वाया गेला आहे असं वाटलं नाही पाहिजे. बरोबर. मग ज्यांना वाटतंय वाया जातोय त्यांनी नाही पाहिला तरी चालेल, म्हणजे ते त्या स्वतःचं प्रिपेअर करू शकतात. पण माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज आणि कंटेंट आणि बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअर झाल्या पाहिजे, असा माझा उद्देश आहे. तर चला पाहूया पुढचा पॉईंट, वातावरणीय दाब. वातावरणीय दाब म्हणजे काय, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण काय आहे, पृथ्वीच्या सभोवताली 40 किलोमीटरपर्यंत साधारणपणे वातावरण आहे, आणि त्याच्यावरती पण आहे, पण ती विरळ आहे. आणि साधारणपणे 400 किलोमीटरपर्यंत म्हणजे उंचीवर, पृथ्वीपासून उंचीवर वातावरण आहे, पण विरळ आहे. पण मेनली जे वातावरण आहे, मेन जे आपलं ते आहे 40 किलोमीटरपर्यंत. आणि ह्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, वॉटर व्हेपर्स आहेत, म्हणजे बाष्प पण आहेत. आणि याच्यामुळे वातावरणाचा दाब हा हवेचा दाब असतो, किंवा वातावरणाचा दाब निर्माण होतो, म्हणजे त्या ठिकाणी बल निर्माण झालेलं असतं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की हवेमुळे निर्माण झालेला दाब म्हणजेच वातावरणीय दाब होय. म्हणजे हवेमुळे जो दाब निर्माण होतो त्या हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सिम्पल डेफिनेशन म्हणजे अशी. आता डेफिनेशन कोणी आयोग कधी विचारतं का, एवढं जास्त नाही विचारत, पण कन्सेप्ट माहीत पाहिजे, म्हणजे पुढच्या गोष्टी तुम्हाला माहीत होतील. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हवेचा दाब किती, मग 1 ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये मोजतो आपण. 1 ॲटमॉस्फिअर शॉर्टमध्ये असं लिहितात 1 ॲटमॉस्फिअर. मग 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकी किती, तर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 10⁵ पास्कल. हे झालं तुमचं रिलेशन, की 1 ॲटमॉस्फिअर दाब जो आहे हवेचा, तो 1 ॲटमॉस्फिअर हवेचा दाब म्हणजे किती, तर 10⁵. 10⁵ आपण असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा वातावरणात फिरतोय किंवा वातावरणात आपण वावरतोय त्यावेळेस आपल्या डोक्यावर प्रचंड असा दाब असतो. मग किती दाब असेल, तर आपल्या डोक्याची जी साईज आहे त्या डोक्याच्या साईजवर असा जर उभा कॉलम आपण मांडला की हवेच्या दाबाचा, तो प्रचंड आहे. आणि मग एवढा प्रचंड दाब असून देखील आपलं शरीर त्याच्या खाली चिरडत नाही किंवा चिरडले जात नाही. याचं कारण काय आहे, तर एकमेव कारण आहे की हा जो काही बल आहे म्हणजे हा जो काही दाब आहे वातावरणाचा प्रचंड दाब, त्या दाबाला इनकाउंटर करणारा दाब आपल्या शरीरात आहे. म्हणजेच काय, आपल्या शरीरात पोकळी आहे, आपल्या शरीरात रक्तवाहिन्या आहेत, आपल्या शरीरात पाण्याचा अंश आहे, फ्लुइड आहे. म्हणजे ह्या ठिकाणी असणारा फ्लुइडचा दाब, हा जो दाब आहे आपल्या पोकळीमधला, हा दाब ह्या दाबाला नष्ट करतो. म्हणून आपण चेपले जात नाही किंवा आपण क्रश होत नाही आहे. याचं कारण एक
हे पण आपल्याला माहीत पाहिजे. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आयोगासाठीच्या आपल्या जे प्रश्न येतात त्याच्यासाठी. अजून एक उदाहरण मी सांगितलं तुम्हाला पहा, की जेव्हा अंतराळवीर जे आहे ते अवकाशात जातात तेव्हा त्यांना एक विशिष्ट प्रकारचा सूट घालून जावं लागतं. म्हणजे पाहिलं असेल तुम्ही, त्यांचा सूट हा खूप मोठा असतो. अशा प्रकारचा सूट घालावा लागतो. याचं कारण आहे, काही काही विद्यार्थी म्हणतील की काय तसा जर गेला तर काय होईल, तर तसा गेला तर काय होईल त्याचं कारण सांगतो पहा. जर ते त्या ठिकाणी अवकाशात गेले, पहिली गोष्ट त्या ठिकाणी वातावरण नाही, म्हणजे 400 किलोमीटरच्या पुढेच येते आहे की नाही, वातावरण नाही. दुसरं, वातावरण नसल्याने काय होईल, आपल्या शरीरातला दाब, त्याला एन्काउंटर करणारा दाब बाहेर नाही आहे, म्हणजे त्या दाबाला संपुष्टात आणणारा दाब नाही. परिणामी काय होईल की बाहेरचा दाब कमी आणि आपल्या शरीराचा दाब जास्त. याचा परिणाम असा होईल की आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या फुटतील आणि ह्या रक्तस्रावामुळे अंतराळवीरांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट लक्षात घेतली तर लक्षात ठेवायचं आहे की अंतराळवीर विशिष्ट प्रकारचा सूट का घालतात की ज्याच्यात प्रेशर मेंटेन केलेलं असतं, की ज्याच्या बाहेरच्या प्रेशरचा त्याच्यावर काही फरक झालेला होत नाही. मग ही गोष्ट लक्षात घेऊन त्या ठिकाणी रचना केलेली असते. त्याचप्रकारे दाबाचं अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर मोठ्या ट्रक असतील किंवा मोठाली वाहने असतील, कंटेनर असतील, यांना जास्त चाके लावलेले असतात. चाके लावण्याचं किंवा हे जे काही टायर्स असतात ते लावण्याचं कारण काय, की प्रचंड दाब ते सहन करू शकतात, म्हणजे बाकीच्या वाहनांपेक्षा जास्त दाब ते सहन करू शकतात. तो दाब विखुरला जातो, याच्यासाठी त्या ठिकाणी जास्त टायर्स असतात. आता ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. हे माहीत पाहिजे आपल्याला. पुढचं एक महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे की समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब किती आहे. समुद्र सपाटीला, हे पहा, समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब किती, म्हणजे हवेचा दाब किती आहे, तर तो असतो 760 mm, म्हणजे मिलीमीटर. 760 मिलीमीटर एवढा दाब हा समुद्र सपाटीला असतो. आणि मग सर्वांना माहीत आहे की समुद्र सपाटीपासून जसं जसं उंचीवर जावं तसं तसं वातावरणाचा दाब हा कमी होतो. त्याचं कारणही एकच आहे की या ठिकाणी हवेचं प्रमाण किंवा या ठिकाणी असणारं वातावरणाचं प्रमाण जास्त, उंचीनुसार जसं जाऊ तसं हवा कमी होते किंवा वातावरणाची निर्मिती जी आहे किंवा वातावरण जे आहे ते कमी होतं. आणि जर वातावरणाचं प्रमाण कमी झालं तर ॲटोमॅटिकली दाब हा कमीच होणार आहे, म्हणजेच आपल्या सूत्राप्रमाणे. तर ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं प्लावक बल. ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, मी तर म्हणजे खूप महत्त्वाची, या प्रकरणातली खूप महत्त्वाची. म्हणजे हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा तो अत्युच्च बिंदू म्हणूया त्याला, म्हणजे हा आत्मा म्हणूया थोडक्यात या प्रकरणाचा. तर एक महत्त्वाचा पॉईंट आहे प्लावक बल. प्लावक बल प्लावक बल इंग्लिशमध्ये याला बायंट फोर्स म्हणतात. बायंट फोर्स, ठीक आहे ना. त्याच्यापासूनच एक संकल्पना आहे उत्प्लाविता, पुढे येणार आहे ती उत्प्लाविता, बायन्सी. मग उत्प्लाविता किंवा उत्प्लावक बल किंवा त्याला काय म्हणतो आपण, प्लावक बल, याच्यावर आधारित उत्प्लाविता आहे. पुढे प्लावक बल म्हणजे काय, बायंट फोर्स. आणि हे कधी अस्तित्वात येतं तर ही संकल्पना आपण समजून घेऊया. समजा उदाहरणार्थ, आता ह्याच्याकडे नीट बारकाईने लक्ष द्यायचं तुम्ही. प्लावक बल म्हणजे नक्की काय, तर त्याच्यासाठी एक उदाहरण देतोय मी. पहा, समजा आपण एक प्लॅस्टिकची बॉटल पाण्यामध्ये टाकली, काय होईल, पाण्यामध्ये टाकली तर ती तरंगेल, हे सर्वांना माहिती आहे. आता काय करायचं आहे, ती बाटली जी आहे त्या बाटलीच्या मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तिचं झाकण पॅक करायचं आणि ती बाटली काय टाकायची, पाण्यात टाकून द्यायची. मग काय होईल, ती तरंगेल की बुडेल. तर हे जर बघितलं तुम्ही, पूर्ण भरलेली बाटली जर पाण्याच्या आतमध्ये टाकली तर ती पूर्ण बुडतही नाही आणि पूर्ण तरंगतही नाही, म्हणजे ती पाण्याच्या आतमध्ये तरंगते. आता ह्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं आहे, आता समजा आम्ही एखादा दगड घेतला आणि तो टाकला तर तो पाण्यामध्ये बुडतो. तर ही जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की त्या ठिकाणी पाण्याच्या आतमध्ये एक विशिष्ट प्रकारचं बल अस्तित्वात असतं आणि ते बल जे आहे ते प्लावक बल आहे. मग नेमकी प्लावक बल कसं समजायचं आहे आपण, तर हे पहा, आपण थोडक्यात हे घेऊया. हे पाणी आहे, या ठिकाणी तुमची प्लॅस्टिकची बॉटल आहे की जी एक पहिली बॉटल काय होती की जी मोकळी होती ती पाण्यावर तरंगते आपल्याला माहिती. दुसरी बॉटल जी आहे ती पाण्याच्या आतमध्ये आहे. मग पाण्याच्या आतमध्ये तरंगणाऱ्या बॉटलवर
काय होतंय, त्या ठिकाणी दोन प्रकारचे बल अस्तित्वात असतात. हे पहा, या ठिकाणी दाखवतो मी, इकून एक बल आणि इकून एक बल, म्हणजे अपोजिट डिरेक्शनला, विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी बल अस्तित्वात असतं. म्हणजे काय, आता जे वरून लागतंय, म्हणजे वरून लागतं म्हणजे काय, खालच्या दिशेने जे लागतं ते तुमचं ग्रॅव्हिटी फोर्स, बरोबर. म्हणजेच आपण त्याला FG म्हणूया. म्हणजे हे जे फोर्स आहे ते गुरुत्वीय बल आहे की ज्याच्यामुळे ती खाली जाते, ठीक आहे. पण त्याच्याच विरुद्ध बाजूला एक बल अस्तित्वात असतं की जे बल तिला वर ढकलतं आणि त्या बलाला आपण म्हणूया बायन्सी फोर्स, म्हणजेच FB. म्हणजेच म्हणूया FB, बायन्सी फोर्स किंवा बायंट फोर्स. आता हे जे बल आहे ते त्याला वरती ढकलतंय. म्हणजेच काय झालं, याचा अर्थ की ही जे दोन बल आहे त्या दोन बलांचा परिणाम, एक वरून लागतंय, म्हणजे वरून म्हणजे खालच्या दिशेने, आणि एक वरच्या दिशेने लागतोय. याचा दोघांचा परिणाम काय झाला की ही जी वस्तू आहे ती वस्तू म्हणजे तुमची बॉटल ही आतमध्ये तरंगत राहते, ती बुडत नाही, कारण खालून बायन्सी फोर्स आहे, आणि ती खाली खेचली जाते, खाली ढकलली जाते, कारण ग्रॅव्हिटी फोर्स आहे. म्हणून त्या ठिकाणी ती मध्येच तरंगत असते. मग हीच गोष्ट जी आहे ही जी खूप महत्त्वाची आपल्याला, म्हणजेच या ठिकाणी पाण्यात किंवा अन्य द्रावात बुडालेल्या वस्तूवर वरच्या दिशेने कार्यरत असणारं जे बल आहे त्या बलाला म्हणायचं प्लावक बल, बायंट फोर्स. एकदम सिंपल आणि साध्या सरळ भाषेत सांगितलं. म्हणजे कोणतीही वस्तू असू द्या की जी तुम्ही टाकलेली आहे आणि ती तरंगते कुठं, आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये, तर त्यावेळेस त्या ठिकाणी प्लावक बल अस्तित्वात असतं. म्हणजे त्या तिच्या वरच्या दिशेला, आहे की नाही, वरच्या दिशेला, म्हणजे पाण्यात, सोपी डेफिनेशन आहे, परत एकदा सांगतो, पाण्यात किंवा द्रवात बुडालेल्या वस्तूवर वरच्या दिशेने अस्तित्वात असणारं बल, हे पहा, वरच्या दिशेने अस्तित्वात असणारं बल जे आहे ते आहे प्लावक बल. म्हणजे त्या बलाला म्हणायचं प्लावक बल. असं जे प्रयुक्त होणारं बल आहे ते प्लावक बल असतं. मग प्लावक बलाचा हा परिणाम आहे. मग याचं ॲप्लिकेशन्स खूप महत्त्वाचे आहे. समजा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आपण जर एखाद्या विहिरीत किंवा एखाद्या विहिरीमध्ये पाण्याची बादलीने पाणी घेतोय, तर त्यावेळेस जेव्हा ती पाण्याची बादली पाण्यामध्ये असते त्यावेळेस ती आपल्याला हलकी वाटते, आणि जेव्हा आपण वरती तिला खेचतो बलाने तेव्हा ती जड वाटते, कारण त्याच्यात बदल आपल्याला जाणवतो, ती जड आहे, आणि खाली असताना ती हलकी वाटते पाण्यात. याचं एकमेव कारण हेच आहे प्लावक बल. आतमध्ये जेव्हा ती बुडालेली होती, म्हणजे जेव्हा ती त्या ठिकाणी अर्धी बुडाली, म्हणजे आतमध्ये तरंगत होती, त्यावेळेस तिला खालून असणारं जे बल होतं ते हेच होतं, पहा, FB, म्हणजे तुमचं बायंट फोर्स तिच्यावर कार्यरत होतं, त्यामुळे ती हलकी वाटत होती. जेव्हा वरती आणली पाण्याच्या वरती आली की बायंट फोर्स कार्यरत नाही, म्हणजे त्या द्रवाच्या वरती आली की बायंट फोर्स येणार नाही, म्हणजे तुमचं जे प्लावक बल आहे ते कार्यरत राहणार नाही, आणि मग तुम्हाला पूर्ण ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने काम करायचं आहे, म्हणजे पूर्ण गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने तिला खेचायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते बलाच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी आपल्याला शक्ती जास्त पाहिजे, त्या ठिकाणी बल जास्त लागणं गरजेचं आहे, म्हणून ती जड वाटते. आता ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला पुढे एक महत्त्वाचं पाहायचं आहे की एखादी वस्तू पाण्यात तरंगते किंवा एखादी वस्तू पाण्यात बुडते, याच्यामागे अजून एक कारण आहे, ती म्हणजे त्या द्रवाची घनता, त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे द्रवाची घनता किती आहे त्याच्यावर सुद्धा फरक पडतो. म्हणजे एखाद्या द्रवाची घनता जर जास्त असेल तर त्याच्यावर दुसरी वस्तू तरंगू शकते, पण त्या द्रवाची घनता जर कमी असेल तर ती बुडू शकते. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही समुद्रांची तुलना केली किंवा एखाद्या गोड्या पाण्याचं आणि समुद्राच्या पाण्याची तुलना केली तर लक्षात येईल की समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. त्याचं कारण आहे, समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असण्याचं कारण आहे की समुद्रामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे, आणि क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, आणि त्याचा परिणाम म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सोपं आहे, कशाच्या तुलनेत, गोड्या पाण्यामध्ये पोहण्याच्या तुलनेत. याचं कारण आहे, कारण समुद्राचं पाणी हे काय आहे, जास्त क्षारयुक्त आहे, त्याच्यामुळे त्याची घनता जास्त आहे. मग अशा वेळेस आपण तरंगू शकतो किंवा पोहणं सोपं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये तसं नाही आहे.
जर तुम्हाला जिओग्राफीमध्ये पण शिकले असेल की मृत समुद्र एक आहे की ज्या ठिकाणी कोणत्या वनस्पती वाढत नाही, जीवसृष्टी जास्त अस्तित्वात येत नाही, त्याचं कारण आहे त्या ठिकाणी क्षारता जास्त आहे मृत समुद्रामध्ये. आणि त्या मृत समुद्रामध्ये तुम्ही जर असे समजा पाण्यात झोपले तर तुम्ही तरंगू शकता, इतकी क्षारता त्याची जास्त आहे, म्हणजे इतकी घनता जास्त आहे. तर तसा इथेही परिणाम आपल्याला जाणवतो. म्हणजे एखादी वस्तू जी ती द्रवात बुडेल किंवा बुडणार नाही हे कशावर अवलंबून आहे? पहिली गोष्ट त्या वस्तूचे वस्तुमान, म्हणजे ती वस्तू किती वस्तुमानाची आहे. म्हणजे त्या ठिकाणी आकारमान जास्त असल्यास प्लावक बलही जास्त असतं. पहा, आकारमान जेवढं जास्त तेव्हा प्लावक बलही जास्त असणार. म्हणजे मोठमोठे जहाजं जेव्हा समुद्रात जातात त्यावेळेस त्या ठिकाणी असणार प्लावक बल देखील जास्तच असणार. म्हणजेच द्रवात बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जास्त असल्यास प्लावक बल देखील जास्त असतं, बरोबर. म्हणजे प्लावक बल जे आहे ते प्लावक बल दोन गोष्टींवर अवलंबून असतं. प्लावक बल जे आहे ते प्लावक बल दोन वस्तूंवर अवलंबून असतं. एक म्हणजे त्याच्या वस्तूच्या आकारमानावर, जितकं जास्त वस्तूचं आकारमान तेवढंच जास्त प्लावक बलसुद्धा लागणार. दुसरी गोष्ट आहे द्रवाची घनता, म्हणजे त्या ठिकाणी जितकी जास्त द्रवाची घनता असेल तितकंच प्लावक बल देखील जास्तच असणार आहे. म्हणजे या दोन महत्त्वाच्या पॉईंट्सवरून तुम्हाला लक्षात येईल की घनता जास्त, प्लावक बल देखील जास्त. आणि आकारमान जास्त एखाद्या वस्तूचं तर प्लावक बल त्यावेळीच जास्त असतं. आणि प्लावक बलाचा संबंध कुठे येतो तर वस्तू तरंगण्यावर येतो. म्हणजे वस्तू कधी तरंगेल, तुमची जी वस्तू आहे ती वस्तू कधी तरंगेल हे जे आहे ते कशावर डिपेंड आहे? पहा, म्हणजे प्लावक बलाच्या किमतीवर. आता लगेच थोडक्यात पाहून घेऊया, कारण ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो, कारण महत्त्वाची ही. त्याच्यामध्ये प्लावक बल जे आहे ते प्लावक बलची किंमत किंवा प्लावक बल वस्तूच्या बलापेक्षा जास्त असेल तर पहा, आता इथे असं लिहितो मी प्लावक बल किंवा असं शॉर्टमध्ये लिहितो बायन्सी फोर्स. प्लावक बल जेव्हा वस्तूच्या वस्तुमानापेक्षा, म्हणजे एखादी वस्तू असेल आणि त्या वस्तूच्या वजनापेक्षा जर प्लावक बल जास्त असेल, वस्तूच्या वजनापेक्षा प्लावक बल जास्त असेल तर वस्तू तरंगते. वस्तूच्या जे काही वस्तूचं वजन आहे, आता वजन म्हणजे काही ही संकल्पना तर क्लिअर आपण पाहणारच पुढे ग्रॅव्हिटेशन जेव्हा लेसन शिकणार तेव्हा, किंवा जे गुरुत्व बल आहे त्यावेळेस, की वजन म्हणजे काय? पृथ्वीने एखाद्या वस्तूला लावलेलं बल आणि त्या वस्तूचं वस्तुमान यांचा गुणाकार. म्हणजे पृथ्वी ज्या बलाने एखाद्या वस्तूला खेचते ते म्हणजे तिचं वजन असतं थोडक्यात. आता हे जे आहे FB म्हणजे बायंड फोर्स, तर वस्तूचं समजा प्लावक बलाची किंमत किंवा प्लावक बलाची व्हॅल्यू जर ह्याच्यापेक्षा जास्त असतील वस्तूच्या वजनापेक्षा तर वस्तू तरंगणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची सर्वात. दुसरं, आता FBची किंमत जर कमी असेल म्हणजेच काय, तुमचं बायन्सी फोर्स जे आहे किंवा प्लावक बल जे आहे त्याची किंमत ते जर एखाद्या वस्तूपेक्षा एखाद्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर काय होईल? तर वस्तू बुडेल. तर त्यावेळेस वस्तू बुडणार आहे. म्हणजे जर प्लावक बलाची किंमत किंवा प्लावक बल हे एखाद्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू बुडेल. आणि आता असं जर झालं तर काय होईल? पहा, म्हणजे प्लावक बल वस्तूच्या वजना इतकंच असेल. म्हणजे काय? FBची किंमत, तुमच्या FBची पहा, FBची किंमत जर वस्तूच्या वजना एवढीच असेल, एखादी वस्तू आहे त्या वस्तूच्या वजना एवढंच जर एखाद्या वस्तू प्लावक बल जे आहे त्या दोन्ही किमती सारख्या असतील तर ती वस्तू बुडणारही नाही आणि तरंगणारही नाही. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं त्यांना की ती वस्तू आतमध्ये तरंगेल. म्हणजेच थोडक्यात काय, द्रवामध्ये तरंगत राहील. एखाद्या द्रवामध्ये काय होईल? ती तरंगेल. ओके, एखादी जी काय आहे ते पहा तरंगेल, आहे की नाही, म्हणजेच त्या द्रवामध्ये ती तरंगत राहील. आता ह्या तीन कंडिशन खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात. हे पहा, FBची किंमत जर जास्त असेल तर वस्तू तरंगते. कोणापेक्षा जर जास्त असेल तर वजनापेक्षा, त्या वस्तूच्या वजनापेक्षा जर जास्त असेल तर वस्तू तरंगते. जर तुमची प्लावक बलाची किंमत ही वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर त्यावेळेस ती बुडेल. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा FBची म्हणजे तुमच्या प्लावक बलाची किंवा बायंड फोर्सची किंमत ही त्या वस्तूच्या वजना इतकीच असेल तर त्यावेळेस मात्र ती तरंगते. म्हणजे कशी तरंगते? त्या द्रवामध्ये तरंगते.
म्हणजे ती बुडालेली नसते आणि तरंगलेली नसते, आतमध्ये तरंगत असते. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अजून पुढचा जो मुद्दा आहे या प्रकरणाचा, शेवटचा मुद्दा की जो आपल्याला महत्त्वाचा आहेच, ते म्हणजे आर्किमिडीजचे प्रिन्सिपल किंवा आर्किमिडीजचे तत्व. आता पहा, आर्किमिडीजचे तत्व काय आहे किंवा आर्किमिडीजचे तत्व काय आहे ते आपण एकदा पाहूया. आर्किमिडीजचे तत्व, आर्किमिडीजचे आर्किमिडीजचे तत्व. आता आर्किमिडीजचे तत्व काय सांगतंय ते आपल्याला पाहायचं. आर्किमिडीज प्रिन्सिपल, आर्किमिडीजचे तत्व काय सांगतंय पहा. जर एखादी वस्तू पाण्यात बुडालेली असेल किंवा एखाद्या द्रवामध्ये बुडालेली असेल तर त्यावेळेस आर्किमिडीजचं तत्व लागू होतं. म्हणजे काय, एखादी वस्तू द्रायूमध्ये, आता द्रायू परत आलेला आहे पहा, द्रायू हा शब्द परत आला आहे. द्रायू म्हणजे काय, फ्लुइड, की ज्याच्यामध्ये वायू आहेत आणि द्रव अवस्था आहे, म्हणजे द्रायू. म्हणजे तुम्ही जर पाणी म्हटलं तर पाणीचं सुद्धा द्रायूमध्येच आपल्याला विचारात घ्यावं लागेल, कारण त्याच्यात वेगवेगळे वायू असू शकतात किंवा वायू आहेत मिश्रित झालेले. म्हणजे एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होतं आणि हे बल जे आहे ते बल वस्तूच्या बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतकं असतं. म्हणजे त्यांनी आर्किमिडीजने काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, 2 गोष्टी लक्षात घ्या की प्लावक बलाचा परिणाम काय आहे. दुसरं, प्लावक बल जे आहे ते बल सर्वत्र सर्व द्रवांसाठी सारखंच असतं का, बरोबर. म्हणजे ह्या 2 गोष्टींचं उत्तर हे आर्किमिडीज तत्व देतं. ह्या 2 प्रश्नांचं उत्तर देतं. पहिलं म्हणजे प्लावक बल सर्वत्र सर्व लिक्विडसाठी किंवा सर्व द्रायूसाठी सारखंच असतं का, तर नाही, ती वेगवेगळं असणार. आणि दुसरं, त्याचा परिणाम काय आहे प्लावक बलाचा परिणाम आहे ती वस्तू तरंगेल किंवा काय होईल त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देतं. मग आर्किमिडीजचं तत्व काय सांगतंय, जर एखादी वस्तू द्रायूमध्ये पूर्णतः अथवा अंशतः बुडालेली असल्या, 2 कंडिशन सांगितल्या, पूर्णतः बुडालेली असली तरी चालेल किंवा अंशतः बुडालेली असली तरीसुद्धा तिच्यावर वरच्या बाजूने म्हणजे ही वरची बाजू, म्हणजे ही जी वस्तू आहे तिच्यावर वरच्या बाजूने प्रयुक्त होणारं बल ही किती असेल, तर प्रयुक्त होणारं बल जे आहे त्या प्रयुक्त होणाऱ्या बलाची किंमत त्या एखाद्या वस्तूने बाजूला सारलेल्या सारलेल्या द्रायूच्या वजना एवढं असतं. म्हणजेच काय, थोडक्यात सांगतो, हे पहा, एक चंचू पात्र आपण घेतलं, बरोबर. त्याच्यामध्ये एक दोरीने मी एक दगड घेतला की किंवा एखादी वस्तू घेतली की ती बांधलेली आहे आणि हे चंचू पात्र पूर्ण भरलेलं मी घेतलंय पाण्याने. समजा 250 ml हे चंचू पात्र आहे आणि त्याच्यामध्ये मी एक धातूचा गोळा दोरीने सोडला आहे. तर त्या धातूच्या गोळ्यावर आता मला सांगा, ही जी वस्तू आहे ही अर्ध बुडालेली आहे, म्हणजे पूर्ण बुडालेली आहे असं पण म्हणू शकतो आपण, अर्ध म्हणण्यापेक्षा, कारण ती आतमध्ये आहे द्रव्याच्या. तर हिच्यावर लागणारं बल, त्या बलाची किंमत किती हे काढण्यासाठी आर्किमिडीजने काय सांगितलंय की हा जेव्हा तुम्ही पाण्यात टाकला तेव्हा हे पाणी किती खाली पात्रात एखाद्या जमा झालंय ते पाणी घ्यायचं, त्याचं वजन करायचं, म्हणजे त्याने जेवढं वजन त्याचं येईल म्हणजे या पाण्याचं तेवढ्या किमतीचं बल त्याच्यावर लागलेलं आहे, प्लावक बल वरच्या दिशेने. झालं, किती सिंपल आयडिया आहे. म्हणजे आपल्या काही कन्सेप्ट फक्त आपल्या अज्ञानीपणामुळे समजत नाही पहा. म्हणजे आपण दुर्लक्ष करतो की सायन्स सब्जेक्ट खूप अवघड आहे, आपल्याला समजणार नाही, पण एकदम सोपं असतं. एकदा समजून घेतलं की सायन्स सब्जेक्ट बिलकुल अवघड तुम्हाला जाणार नाही आहे आयोगाच्या परीक्षेसाठी, समजून घ्या. आता याच्यामध्ये पहा, हेच आर्किमिडीजचं तत्व होतं की जेव्हा त्याच्यात एखादा धातूचा गोळा बुडवला त्याने किती पाणी बाजूला सारलं, त्यावेळेस म्हणजे सारलं म्हणजे थोडक्यात बाजूला केलं, तर त्याचा जर तुम्ही वजन केलं तर तेवढं बल त्या ठिकाणी लागलंय. हेच आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे किंवा तत्व आहे. मग आर्किमिडीजच्या तत्वाचे काही उपयोजनं आहेत आणि ते सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे आर्किमिडीजचं तत्व तर महत्त्वाचं आहे, पण आर्किमिडीजच्या तत्वाची उपयोजनं सुद्धा महत्त्वाची आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे ते. आता तत्व कोणते पहा, जेव्हा समुद्रात एखादं जहाज जातं त्या जहाजाची रचना किंवा जहाज जात असताना त्या ठिकाणी आर्किमिडीजच्या तत्वाचंच उपयोजन होतं. म्हणजेच त्या ठिकाणी
त्याच तत्वाचा वापर केला जातो. किंवा तुमची पाणबुडी आहे पहा, आता बऱ्याच वेळेला आमची पाणबुडी चर्चेत आली होती पहा. म्हणजे आता जर युक्रेन रशियाचं जे वार आहे त्याच्यामध्ये जर पूर्वी 1971च्या दरम्यान भारताकडे जेव्हा सामुग्री नव्हती, मग तेव्हा रशिया मदतीला आला होता, त्यावेळेस पाणबुडींचा एक उल्लेख झाला होता जास्त पहा. तर आण्विक पाणबुडी म्हणजे त्याच्यातलं वेपन जे आहेत, ठीक आहे नाही, ते आण्विक पाणबुडी एक चर्चेत आली होती. त्या पाणबुड्यांची रचना जी आहे ती आर्किमिडीजच्या तत्वावर असते. म्हणजे त्या ठिकाणी 2 टाक्या असतात, त्या 2 टाक्यांची रचना केलेली असते. एका टाकीत जर त्यांना बुडवायची असेल खाली पाणबुडी आतमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी दाब वाढवला जातो, खाली जातात ते. आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं आता वरती यायचं समुद्राच्या, तर त्यावेळेस ते एका टाकीतलं पाणी किंवा जो प्रेशर आहे तो कमी केला जातो, दुसऱ्यातला वाढवला जातो. म्हणजे ती काय होतं थोडक्यात त्या तत्वाचं सुद्धा आर्किमिडीजच्या तत्वाचं उपयोजन आहे. आता 2 सांगितले मी पहा. पहिले सांगितले जहाजं आणि पाणबुड्या, म्हणजे जहाजे पाणबुड्या. तिसरी महत्त्वाचं आहे दुग्ध तापमापी. हे लक्षात ठेवा, दुग्धता मापी, दुग्ध तापमापी नाही म्हणता यायचं, दुग्धता मापी. दुग्धता मापी, हे पहा दुग्धता मापी. ही दुग्धता मापी जी आहे ती दुग्धता मापी हे सुद्धा कशाच्या प्रिन्सिपलवर कार्य करतं. दुग्धता मापी हे आपण दुधाची जी काही फॅट्स आहेत ते मोजण्यासाठी आपण याचा वापर करतो पहा. म्हणजे या दुग्धता मापी जी आहे त्या दुग्धता मापीचं प्रिन्सिपल जे आहे ते कशावर आहे तर ह्या आर्किमिडीजच्या तत्वावरच कार्य करतं, बरोबर. त्याच्यानंतर आर्द्रता मापी एक आहे पहा, आर्द्रता मापी. आर्द्रता मापी, आर्द्रता मापी हे सुद्धा आर्किमिडीजच्या तत्वावरच कार्य करतं. म्हणजे हे तिन्ही हे जे उदाहरणं सांगितले ते महत्त्वाचे आहेत, कारण याच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या आर्द्रता मापी, दुग्धता मापी आणि हे जहाजं किंवा पाणबुड्या हे सर्व आर्किमिडीजच्या तत्वाचीच उपयोजनं आहेत. त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी, बरोबर. आता पुढचं एक महत्त्वाचं आहे की ज्या आपल्याला 2 डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर फसवे काही प्रश्न विचारतात ॲप्लिकेशन बेसवर, ते पण पाहूया. एक आहे घनता म्हणजे काय. बऱ्याच जणांना कळतच नाही नेमकी घनता काय प्रकार आहे. तर घनताला आपण इंग्लिशमध्ये डेन्सिटी म्हणतो, डेन्सिटी. मग डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान आणि आकारमान यांचा भागाकार किंवा यांचं गुणोत्तर म्हणजे तुमचं घनता होय. हे पहा, घनता म्हणजे काय, वस्तुमान भागिले आकारमान. मग याचं जर एकक पाहायला गेलं तर वस्तुमानाचं एकक आहे किलोग्रॅम आणि व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये मोजतात. म्हणजेच याचं एकक होईल किलोग्रॅम प्रति मीटर घन, किलोग्रॅम प्रति मीटर घन. हे SI पद्धतीतलं घनतेचं डेन्सिटीचं एकक झालं, राईट. आता घनता म्हणजे काय हे सगळ्यांना समजलं असेल. म्हणजे वस्तुमान आणि आकारमान यांचा जे काय गुणोत्तर आहे म्हणजे वस्तुमान आणि आकारमान ते म्हणजे घनता होय. म्हणजे एखाद्या पदार्थाची घनता कशी काढावी तर ह्या सूत्राने. म्हणजे हे तुम्हाला आपले प्रॉब्लेम जे आहे ते पुढे सेक्शन घेणार आहे मी प्रॉब्लेमचं, एक डायरेक्ट वेगवेगळे लेक्चर्स आपण नंतर घेणार. जेव्हा सगळा सिलेबस आपला होत जाईल तेव्हा सर्व भौतिकशास्त्राचे प्रॉब्लेम आपण घेणार आहे. तर याच्यामध्ये वस्तुमान भागिले आकारमान ही गोष्ट तुम्हाला समजली सगळ्यांना. आणि हे एकक, राईट. म्हणजे जर तुम्ही व्हॉल्यूम वाढवलं म्हणजे आकारमान वाढवलं तरी घनतेवर परिणाम होतो, किंवा वस्तुमान वाढलं तरी घनतेवर परिणाम होतो. आता अजून एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची टर्म आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे सापेक्ष घनता. हे इकडे लिहितो पहा, सापेक्ष घनता. सापेक्ष घनता कशाला म्हणायचं नेमकी, सापेक्ष घनता. कारण हिच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात सापेक्ष घनता, कारण हिच्यावर आधारित सुद्धा काही प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत, आईवडील विचारू शकतात. सापेक्ष घनता म्हणजे काय तर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. पाण्याची घनता हे पहा महत्त्वाचं सूत्र आहे, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. म्हणजे पाण्याच्या घनतेचा रेफरन्स घेऊन एखाद्या पदार्थाची घनता काढली जाते तर त्यावेळेस तिला म्हणायचं सापेक्ष घनता. म्हणजे हे दोन्ही राशींचं गुणोत्तर म्हणजे सापेक्ष घनता आहे. आणि सापेक्ष घनताला अजून एक शब्द येतो कायम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, विशिष्ट घनता. पहा काय म्हणायचं आहे, विशिष्ट घनता म्हणण्यापेक्षा विशिष्ट गुरुत्व.
त्याला म्हणायचं विशिष्ट गुरुत्व. हे पहा, हा पण वर्ड लक्षात ठेवायचा आहे. विशिष्ट गुरुत्व खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंग्लिशमध्ये, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे की नाही. हां, तर ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय तुमची, हे पहा विशिष्ट गुरुत्व, राईट. आणि ते कसं काढलं जातं, तर एखाद्या पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता, पाण्याची घनता. मग ती 1 किलोग्रॅम प्रति मीटर घन एवढी मानली जाते. तर ती तुम्ही घेऊ शकता. तर त्यावेळेस प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम किंवा उदाहरणं सोडवताना खूप वेळेला मदतीला येते किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला लागते सापेक्ष घनता. ह्या 2 कन्सेप्ट मात्र विसरायच्या नाही. सापेक्ष घनता आणि विशिष्ट गुरुत्व हे उदाहरणं सोडवायला नक्की मदतीला येतात. आणि दुसरं म्हणजे याच्यावर आधारित काही मल्टीलायनर क्वेश्चन पण विचारतात. म्हणून आता ह्या प्रकरणामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केला आहे. बल आणि दाब, बलाचं सेक्शन मी ऑलरेडी आधी घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट भेटतील आणि अतिशय महत्त्वाचं कंटेंट आहे. आणि दाबामध्ये सुद्धा आपण चर्चा केलेली आहे या अनुषंगाने. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघितलेलं आहे. आणि पुढच्या वेळेस आपण नवीन लेसनला किंवा नवीन जो आपला चॅप्टर आहे त्याला सुरुवात करणार आहे. मी क्रमाने एक चॅप्टर घेतो आहे. पहा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. आता हे भौतिकशास्त्राचं सेशन होतं, पुढच्या वेळेस रसायनशास्त्राचं सेशन आपण घेणार आणि त्याच्या पुढच्या वेळेस जीवशास्त्राचं. म्हणजे ह्या क्रमाने मी घेत चाललो आहे. त्या अनुषंगाने तुमची तिन्ही सब्जेक्टची तयारी होत जाईल. ओके, तर आजच्या पुरतं इतकं ठीक आहे. धन्यवाद.